बरं लेका दोन बबन्या मा डोक्यात टाकलं गड्या हनीमूनचं. मला टाइम तरी भेटीन बा. त्याने इकडे सारी कचकच चालू आहे. माझी पहिली बायको सुसू नाही देऊन राहिली मला. ज्या शौकासाठी मी लग्न केलं ते काही होऊनही नाही राहिलं. त्या हनीमूनमध्ये होते मनासारखं. बरं लागलं का दोन मा डोक्यात. मी काय डोक्यात टाकलं बा. पण आता कसं लग्न झालं की हनीमूनला जात असता तो विषय मला माहित होता. म्हणून म्हटलं मी काय म्हणत होतं रे. ये तू जाऊन ये हनीमूनले ये हनीमून करून. आणि ते कसं ते मामा आज भारी पोरगी दिली ती जवळ ते घेऊन जा जोडप्याले. बरोबर बा. आता तू म्हणूनच राहिला तर जातो बाबा. त्याईले घेऊन जातो. फोन करून देतो त्याईले मग. हा फोन करतो. पाहिजो शिवला नाही बस उबाटी सुरू दणका. जरासं कसं लक्ष पुरव का एक पोर काय पहिले तुले कशी नाही घोर. एवढे मॅट समजता का बे तुम्ही. अभि मॅ शौकासाठी लोगन करेला. काय काय लेकराईसाठी थोडी करेला बावा. चूक भेटलो बस झालं. जाऊ द्या त्या गोष्टी काही बोलायला पुरत नाही. चाल बा मा घरी वातावरण बघलो असेल काय जाऊ ते काय नाही. चला बा येतो मी. देतो मग त्या गड्याला फोन करून. मी ते करतो मग हनीमूनची तयारी. चालले जाऊ. हा मग आजच निघा तुम्ही. हो बाबा आजच निघतो. काही टेन्शन घेऊ नको. चाल मग येतो मी. जमलं रे गड्या बाबा. जमला आता आपला आपला गेम बसते आता. हा जाते तिकडे आपण जातो याच्या घरी इकडे. चांगलं जमवायचं आता बजेट. गड्या माऊली काही नांदी नको लागू. गड्या मूर्खपणा करू नको. ते बाई बोकस आहे बरोबर. शिवल्याची पहिली बायको लय तनफुनी बाई आहे. नांदी नको लागू. काही तिच्या बापा आपल्याला काही घेऊन देणं नाही. फालतू घरावर गोटे आण नको. ते तुले नाही समजत ना ते. आता ते पहिली बायको खाव करत असेल. तिला नाही भेटून राहिलं काही. म्हणून या शिवल्या मिळले येऊन राहिली ते. म्हणून कसं चानस मारून घ्या माणसानं. भेटतेचं संधीचं सोनं करावं ना. तुला समजतच नाही गळा बबन. काय संधीचं सोनं करतं बाबा. तिनं जर माझं आणलं तर साऱ्या गा थुले का इज्जत जाईन. कचरा होईल नाही इज्जतचा. घरी बायको घरात येऊ देणार नाही. त्यासाठी माई वांदे होतील. काही अगोपणा करू नये भाऊ. दोस्ताना सारखं राहा. मग काही घेणे देणं नाही. घरीच काय करायचं आहे ते करणं बाबा. इकडे काल तोंड मारतं. जास्त सगळ्या मेळ येते तरी सारे येते ना. म्हणजे लय वेळेस छान जायला जाणार तिनं. पण मी हे नाही घेतलं रिक्स नाही घेतली. पण आता या शिवल्यानं जमवला बजेट. इकडे दुसरं लग्न केलं म्हणून मग असं मामून ऐकलं जरा असं. म्हटलं कसं एकच एक भाकर कदलो खा दुसरी पा. मी काय म्हणतो आपल्या घरचा बासा गुटका बरा. पण दुसऱ्या घरची पूर्ण ऐकू काय कामाची नाही. बदनामी होते फालतू. लोक वचवच करतात. आपल्या नावाची चिवचिव होईन गा घेणं ना देणं. आणि तिकून शिवले हानी म्हणून आल्या. त्याला माहीत पडल्यावर आपल्या ढुंगणं शकणार नाही का तो. उलटं टांगडोंग मारीन बाबू आपल्याला तो. माहीत जर पडलं हे तर कसं आहे. जाऊ दे बा. कसं चांगले संबंध आहे. वांगले करायला पुरत नाही. बड्या भेटच खूप का भेटच बाबा. अरे काल भ्या लागते बे. आपण रोज जाऊन राहिलो का एखाद्या दिवशी चानस मारायचा. रोज नाही. याला आता जाऊ दे हानी म्हणली. मग भाऊ याच्या घरी आता डाकाच टाकू आपण. आपल्याला सांगू नको रे भाऊ. ते आपल्या कानाला हातात. तू पाय भाऊ माऊली. तुले जाणं असेल तर कर जाऊन. आपण म्हणत नाही तुले. आपण त्या नांदी लागत नाही. दोस्ता नाही भाऊ. दोस्ता घरात आपण बोटं घालत नाही. ते तुले सोबत असेल तर तू कर. तुले का भेटच बोलता का. जाऊ दे बा. काय का बेरा भेत्रा माणूस असल्यावर ते मी पाहतो काय करायचं आहे तर. तू ते तुझ्या माझ फोन लावणं. काय म्हणते काय नाही पाहिजे त्याला. दे त्याला हनीमूनले पाठवून याच्याबरोबर. फुकट पाकट होते त्याचे हनीमून. लावतो बाबा मामा आज फोन लावतो. त्या बायकोला हनीमूनच पाहिजे. दादा जमून राहिला हा बजेट हनीमूनचा. तसं दोघी मायली काय एकाच ठिकाणी हनीमून आता. इकून शिवल्या तिकून तो. हा दोघी मायली एकाच ठिकाणी आफत झाले का. हिनं तिले पाहिले की ते मान खाली घालते. हिनं तिले पाहिले की ते मान खाली घालते. घ्या आपण. कसं रे बापा. जाऊ दे कसं येसो. चांग मी लावतो बा मामा आज फोन. मामा आज भाऊ खुश होईल. हॅलो माझ भाऊ. अरे काय करून आला बाबा. काय करू रे बा. काय करू पुरा परेशान आवडा. काय सांगू तुला मी आता. मामाला माहिती आहे बाबा. कशाला बाबा इकडे कोपऱ्यात येऊन काय करू. काय गड्या काय टेन्शन घेतो रे तू. अरे बा टेन्शन घेऊन आहे तर काय तर. घरात पाय ठेवला की बायको भांडण करायला सुरुवात करते. हानी म्हणले न्या कुठून नेऊ. माझं रुपया सोय नाही गळ्यात. पण तू म्हणतो काय टेन्शन घेतो. जीवल्याची पायी आली. फालतू लग्न केलेल्या का तू. फालतू मला गोतवलं रे बाया. काही खरं नाही बा. हे जायला बायको दिल्या का तून करून मले. हेच लगा बघ झालं माझ होतो. गळ्या माझ हो काय सांगतो त्याचा ऐक बाबा. तू मलाच बोलून राहिला बाबा. काय सांग बाबा सांग. अजून फसवतो काय मले मा डांगऱ्या तू. त्या खाल्ला का सांगे लागून राहिला का. हेच लगा बघ रे बाबा तू. काय खरं नाही का आता काय म्हणतो बा मले. जाय ना तू. पुढचंच भादर दगड्या. थांब ना तू. तुया बजेट लावला ना मी. कसं ते हनीमूनची लाईन लावली मी. हनीमूनची लाईन. अरे बाबा कसं काय रे. तू पैसे देऊन जायला का माझं मले. अरे पैसे द्यायचं काम नाही ना रे. तू रुपया खर्चू नको. अशी तुझी फिल्डिंग लावली मी. फक्त कसं कोण आहे रे बाबा एवढा दानशूर की मला हनीमूनला नेऊन राहिला.
हं? कोण आहे? काय माई बहीण देते का रे पैसे मुले? काय म्हणजे कोण लावली फिल्डिंग माझ भाऊ रे बातून? की तुझी बहीण देऊन जाईल माई माझ बहीण पैसे मुले? कांचूर कोण असणार आहे? तुझी सासू. त्या सासून ते मित्राबरोबर लग्न नाही गेलं शिवलाल बरोबर, त्या नवीन सासरा. ते चालले होते हानी म्हणले, मग त्याच्यासोबत सोबत जा तुम्ही. बा माझ भाऊ तुला काही लाज वाटते रे बाबा? सांग आता, मा बायकोची माहिती. दोघी माहिली की एकाच ठिकाणी हानी म्हणले, ते कसं बिन लाजे लाज आहे धंदे आहेत की नाही? माई सासू तिकडे पोरगी इकडे, सांगा कसा काय हनीमून करा भान, कसं काय करा हे? काय याच्यात लाज वाटायचं डॉक्टर रे बा? काय आता ते हनीमूनले चालले, तू या सोय नाही हनीमूनची, तर त्याच्या सोबत सोबत जाय. तो सारं करते ना, भाडं थोडं सारं भरून राहिला. तुला टेन्शन नाही ना बाबा तुझ्या डोक्याले रे? फुकट फाकट होऊन राहिलं ना. तुला काय लाज वाटू देतो तू? तुला काही लाज वाटू नको, तू टेन्शन नको घेऊ तू. त्या बायकोला सांगू नको बरं तुझ्या मायाबरोबर चाललो म्हणून आणि म्हणले. काय बा मला तर हे तर कसं कसं वाटून राहिलं का माझ्यातून सांगितलं त्याला का? काय का सासू आणल्या का ते माई तिच्याबरोबर हानी म्हणले, त्या काय रे बा? मा बायकोला खालीच मान घालून चालणार बा. मा बायकोने तिच्याकडे पाहिले ते मान खाली घालते, तिनं मा बायकोकडे पाहिली मान खाली घालते. काय रे बाबा, काची मजा नाही फजा नाही हनीमून फक्त काय बाबा असाच होईल टाइमपास हनीमून. होऊ दे ना टाइमपास हनीमून. मग तुम्ही बायको तर म्हणणार नाही हनीमूनले नेलं नाही, हनीमूनले नेत नाही तुम्ही. कसं आहे म्हणण्यापेक्षा बरं आहे ना हे, होऊ दे टाइमपास. आपल्या खिशातले पैसे चालले का? पैसे भरणार दुसरा, आपल्या मागं मागं जाणार. ते तर बरोबर आहे गड्या, पण आता कसं चाललं असतं कसं चीज झालं पाहिजे त्याचं. ते तू विचार नको करू आणि त्या बायकोला सांगू नको त्या मायबरोबर हानी म्हणले चाललं म्हणा. सारं लपून लपून ठेवायचं आणि म्हणले जाणार म्हणा, एक जोड पाय म्हणा सोबत ढमुक टमुक असं तसं इकडलं तिकडलं सांगायचं. मग ते प्रत्यक्षात जे काय होईल ते मग पुढे पाहिले होते. बरं बा माझ भाऊ, मी तसंच सांगतो. पण कसं आहे माझ भाऊ, दुसऱ्या भरोशा रुपया खिशात नाही आपल्या, एवढे चालत नाही ना. काय ना काही पाहिजेत पैसे, तर मग कसं मला 5-6 हजार रुपये दे देतो. तेवढ्यात भागो तुम्ही कसं तरी, चहा पाणी नाश्ता पास्ता असं तसं. बा मीच तर भुई फुकून निघाला, मीच तर तुला 2,000 मागून राहिलो. माझं कुठे पैसे आहेत रे बा? आता उन्हाळ्या लागला ना, उन्हाळ्यात काय असते ढेमळा लागते उन्हाळ्यात, तर कामं धंदे नाहीत ना. तर कसं तू तिकडेच भागव, काय करायचं तो कर बा. असं आता हेच तू हनीमूनची सेटिंग लावली मी. बरं बा बरं. तू कसा माझ भाऊ, तुला कधी मागायला देतच नाही म्हणा. तू कधी कधी कडकीच असते ना, कामच नसतात ढमुकच नाही. त्यामुळे तुला कारणात गड्या माझ भाऊ सांगायला. पण जाऊ दे बा, तुला लाईन तर लावली मी हनीमूनची, तो झेंडू बाम तर काढली मा मागची. पाहतो बा मी. चाल मग, चाल ठेवतो मग फोन आणि पाहते. ठेव फोन बापा, जातो बाबा घरी खुशखबरी घेऊन. आता बाबा जमलं रे गड्या, जमलं. चाल बापा बायकोला सांगू आता खुशखबरी. चाल बैठकुनी मागची झेंडू बाम गेली रे बा. चाल बापा हनीमूनीचा कसा तरी करून आणतो थुक्याला थुका. म्हणजे कसं मग जिंदगीभर म्हणायचं काम नाही जायचं. वहिनी आहे का घरी? काय म्हणतात बापा शिवलाल? वहिनी या ना बाहेर, या ना, अर्जंट काम आहे ना. आले ना बापा शिवलाल. एवढे काय घाई असते बापा तुमच्या मागे? आवाज दिल्याबरोबर बाहेर झालं पाहिजे असं म्हणणं असते तुमचं. सांगा बाबा, सांगा आता काय काम आहे तर. नाही वहिनी, तुम्हालाच माहिती आहे मा कसं हिंद्यान हो केलाय. तर कसं ते मी पहिली बायको नाही का, तिले तुम्ही कसं वावरात घेऊन जा बुवा. चाल म्हणा वावरात येऊ चक्कर मारू. बापा शिवलाल, आता आज लोक तरी वावरात आली बापा ते, पण आता येते का ते वावरात? मी ना किती काही म्हणून, आता तर बापा तुम्ही दुसरं लग्न केलं ना, आता तर ते म्हणून मानावर चिटकेर राहतं बापा, मी यायला सोडतच नाही हे असे म्हणीन ते. तर वहिनी तुमच्या ज्या जुगाड जमते ना, कसं मासार हुकलं वहिनी. तुम्ही तिले कसं वावरात घेऊन जावं, एवढं करा मासाठी करा एवढं. बरं बापा, तुम्ही म्हणून राहिले तर तिले म्हणतो बा मी, येतो तटलो आता वावरात चाल म्हणून म्हणतो. पण काय माहित बापा काय म्हणते आता मला बी. बरं वहिनी, यावर तुम्ही या पातीले जा घेऊन वावरात. मग कसं मा इकडे सारखं होते ना, नाही सारं डाबडुबलीच चालू आहे ना माय. काही खरं नाही, सारं ओळेल आहे मा काम. करा बा तेवढं काम. करतो बापा, करतो तुमचं काम. चला मग वहिनी, येतो मग मी. आता कसं तरी जमवलं मी आहे. आता हे माझी पहिली बायको वावरात गेली, इकडे हानी म्हणले फुर. घरी नाही मेळी देऊन राहिली तो, तिकडे आणतो मग मेळ तर आणतोच ना मी. काय नाही, हे शिवलालनं लग्न केलं, सगळ्या घरात माझून चालू आहे बापा त्याचं. चल बापा आता आला वाटलो शिवलाल, आता जाता लागेल तटलो. चल माय घरी काय करून राहिली? चाल ना वावरात, काही हरभऱ्याचे गाठी आणू ना, आपण हरभरा आणू ना, भाजी गिजी होते बापा आपली. काय करू माय बाई, मी ते वावरात यायचं आणि कुठे गाठे फाटे खात बसते, भाज्या करत बसते. इकडे माय गाठी निघून राहिले ना, इकडे मी गेली वावरात की इकडे यायचे चान्सच पाहिजेत ना, म्हणून कसं मी घराच्या बाहेर पाऊलही नाही टाकू राहिली.
मायावरचे कद लोक राखून राहशील त्याच्यावर. आता झालं त्याचं लग्न, आता घरातच बसून राहशील का तू? जाशील नाही का कुकडे? आता गावात फिरशील नाही का? वावरात जाशील नाही का कधी? आले टेन्शन घेऊन राहिली तू आता. चाल ना वावरात, आणू आपण गाठी गिटे. काही टेन्शन घेऊ नको तू, ते पाहिजे ना आता काय म्हणून राहिली माय बाई तू. टेन्शन घेऊ नको, टेन्शन घेऊ नको. मावरावर दुसरी आणली त्यानं लग्न केलं ना, आणि तरी तू म्हणते की टेन्शन घेऊच नको. टेन्शन येईन नाही तर काय तर मले. मग आता सांग, टेन्शन घेऊन काही होईन काय? त्याचं तर चालू आहे की नाही, लग्न तर केलं की नाही त्यानं, आहेतच की नाही ते घरात. मग आता तू घरात राहशील तर कसं होईन? जराशी बाहेर गेर तर निघा लागेनच की नाही. कद लोक राहशील तू घरात? सांग मला, सांग तूच. कद लोक घरात राहू? घरातच राहा लागेल मले, नाही तर येतं उभे ना बोकांटीन माय बाई. नाही बापा, बाहेर नाही निघत. ते तर म्हणतीन बरी जाते ह्या वावरात टोला घ्यायले. मी टोला घ्यायला गेली इकडे की यायचं पक्क मग इकडे. पक्क असं. तुझेच चुकेला आहे ना अर्चे, तुझेच चुकेला आहे. तुनच तुझ्या पायावर दगड मारून घेतला. तुला जर तुझ्या नवऱ्यासोबत चांगली राहिली असती, त्याला टाइम दिला असता, तर काले लग्न केलं असतं तुझ्या नवऱ्यानं. काले गेला असता बाहेर बायको पाहायले. तुला पहिलेच तुझ्या नवऱ्याला सुख दिलं असतं तर हे दिवस पाहायला नसते भेटले तुले. तुझ्या नवऱ्याला सुखच पाहिजे होतं ना, आणि तुला ते बी देता नाही आलं बरोबर. पहिले तर तू माय बाईला खाव खाव करस, वावरात जाऊ की इकडे जाऊ तिकडे जाऊ की काय करू काय नाही. नवऱ्याला टाइम द्यायला पत्ता नाही. म्हणून नवरा तुला भटकला. आम्ही जाऊ देतो का आमच्या नवऱ्याला इकडे तिकडे? भटकू देतो काय? टाइम देतो आम्ही आमच्या नवऱ्याला, म्हणून कसं आमचा पदर सोडत नाही आमचा नवरा. मला लय आशा होती आपण जर इकडे तिकडे गेलो, वावरात गेलं तर 2 पैसे येतील. आता कसं घर भागीन. आता मा नवरा तर माहित आहे ना तुले, कुठे जात नाही काही करे नाही, म्हणून मला असं वाटते. आता मला माहित आहे काय, मी ना सुख नाही दिलं त्याला की तो दुसरीच पाहून येते. मला जर असं माहित असतं की तो लग्न करून डायरेक्ट दुसरी सांगते, तर असं मी ना त्याच्या भोवतीच रोंगायली असती ना, त्याला इकडे तिकडे फटकूही नसतं दिलं. पण मला माहितच नाही ना त्यानं बायको आणली तर सांगलंही नाही ना मला. दे आता, काही टेन्शन घेऊ नको. जे झालं ते झालं. आता चल वावरात. टेन्शन घेऊन बी काय होणार आहे? आता झालं तर खरीच सगळं. आता लग्न तर केलंच तुझ्या नवऱ्यानं. आणि मग आता लग्न केलं ना, आली ते अवदसा आली ना माझ्या घरात आता सौती माई. वहिनी कशा काय आल्या? आता तुमच्या घरी बी येऊ नाही आली बापा. आता इले वावरात जायचं म्हणाले, चाल म्हटलं गाठी गिठी आणू. वा वहिनी घेऊन जा. कसं मी हरभऱ्याची भाजी लय दिवसाची खाल्ली नाही, घेऊन या बा गाठी. पाय पाय आले. हेच पाहिजेत ना त्यांना. घेऊन जा म्हणते, घेऊन जा. गाठीची भाजी नाही खाल्ली म्हणते हरभऱ्याची. नाही म्हणते बाबा, येत नाही म्हणते मी वावरात. घरीच पाहिजे म्हणते एक जण राखण. वहिनी आता कसं, आता सारं बदलेलं आहे. अदलो कसं केलं, खाव वावरात जाऊ, पराठी उपटू, हे करू की ते करू. आणि आता कसं, आता घरीच पाहिजे. आता घरी सोन्याचे हांडे नाहीत. घरी राखण पाहिजे ना. कुलूप नाही लावले जात घराले. आता नाही दिसत वावर. आता घरच पाहिजे फक्त. मला घरच पाहिजे. घरातून बाहेर नाही जात मी. काय म्हणणं आहे तुमचं? अटी बोला लागते का मला दुसऱ्याच्या देखत? जाऊ दे ना माय बाई, जाऊ दे ना. कुठे नांदी लागतं. चाल ना वावरात जाऊन आपण. चाल, काही टेन्शन नको घेऊ. काय तेवढं डोकं फ्रेश होते ना वावरात गेलं की. आजूबाजूचे सगळे विचार निघून जातात डोक्यातले. माय बाई सगळं माझ्या डोकं भिन्न करून राहिलं नाही. ह्याचे ऐकू. चाल जरा कसं डोकं फ्री तरी होईल माय. वहिनी जा घेऊन जाय व सोबत जाय ना. कद लोक राहायचं घरी. आता जाय व मस्त घेऊन हरभर गिरभर संध्याकाळी भाजी करू मस्त. मसाल्याची चांगली थंड खाऊ मग. जातो आम्ही जातो. येतो म्हणते ते आता. चालो मग, चाल लवकर जाऊन लवकर येऊ उन्हाच्या आत. चाल. आता बऱ्या वानाच्या ना दुसरी आणली ना मावरात. मला तर घराच्या बाहेर नाही निघा वाटत. नाही त्या गाठ्याला या आठवून राहिलं. पण कसं आता माझ्या डोक्यात तेच ना. कुठे टेन्शन घेऊन राहिली तू? कोण लोकच घरात बसशील आता. कधी ना कधी तर बाहेर निघास लागेल की नाही वावरात. बापा उदसा गेली आता मुली चानस मारा लागेल बाजू झटकनी. चाल बाप्पा चाल. पटकनी काम करून घेऊ, आपलं दळ निपटून टाकू. हे अवदसा घरी यायच्या अगोदर आपल्याला आपली शाळा जमवावं लागेल. काय सांग कसं हे अशीच जाईन अशीच येईन. हिचं काही शीत लागते का वावरात? गाठेले फाटेले तिच्या लक्षात तर हेच अशी. हे घरी काय करतात काय नाही, काय करू आहे काय झालं का चालू यायचं असं तसं टमो दिवसभर रातभर ते तिच्या डोक्यात पिसाड्या बना. बाप्पा चाल पटकनी शाळा जमवून घेऊ. आता चानस सापडला आपल्याला. गेली आता हे वावरात. आता कसं संधीचं सोनं कर शिवल्या. दे दमका आता. आता झालं बरोबर. वहिनीनं लावला गेम आपला मस्त. अरे बाबा पै लवकर जाय, लवकर बापा लवकर जमू बजेट. ये ना बाहेर, ये ना लवकर ये ना. चानस आहे ना, ये लवकर बाहेर ये. काय म्हणून राहिले बाहेर येणं? चानस आहे? कोणता चानस आहे? ते उरावरच असते ना हजार आपल्या. चानस गिनस आहे बापा. माझा सगळा जीव कावला आधी. असं वाटते जा आटून लवकर पाहून कुकडे. अव तोच चानस आहे ना. चाल तिले पाठवून दिलं मी वावरात. कर बरं थक बॅग वगैरे भर. चालले जाऊ आपण. कुकडे
कुकडे बापा बॅग भरून चालले जाऊ आपण कुकडे घरदार सोडून कुकडे चालले आता ते काय करतं ते सारा जीव कावला लग्न करून काय फायदा मग आपला हं हं ज्याच्यासाठी लग्न केलं तेच नाही भेटलं तर ते येते उरा दळदळ कुदत आपल्या तर कसं आहे लोक बॅग भर आणि फुल खो चालले जाऊ तिकडे हनीमूनले आता हो ते जाऊ दे ना आपल्याला हनीमूनले आपण कोणाही कोपऱ्यात गेलं तर ते हजरच आहे म्हटलं एवढी ते कैदाशी नाही पिछारच असते ते आपल्या आता आपण बोलू राहिलो की नाही ते कुठून ना कुठून ऐकतच असेल म्हटलं ते ते कुठे घरी आहे व दिली म्या वावरात काढून ते एका बाईचं सेटिंग लावली म्या तिले म्हटलं इले जा वावरात घेऊन नेलं तिले वावरात ती गेली वावरात आता लवकर सटकनी बॅग भर आणि चालले जाऊन तिकडे हनीमूनले मस्त काश्मीर 15-20 दिवस मस्त येऊ तिकडून ऐश करून पण तिले माहित पडलं तर आफजीन ना बापा नाही तर मग ते आपल्या मागेची असं होईल ना माहित पडलं की काहीच माहित पडत नाही कुत्र्या बच्च्याला माहित नाही पडत आपण कुठे गेलो म्हणून तू टेन्शन घेऊ नको फक्त बॅग भर सटकनी निघ्या लवकर छानच आहे आता हा वावरातून येतलो आपण उठून फरार झालो पाहिजे बशीन घरी तोंड वाजत कुकडे गेले तिला कुठे माहित आहे आपण तिकडे गेलो काश्मीरला हनीमूनले बरोबर भरतो मग बॅग पण येणार नाही ना ते नाही तर मग मी बॅग भरीन हजाराटी असं नाही झालं पाहिजे नाही काही येत नाही ते गेली वावरात ते आता कुठे येणार आहे अटीसा वावरात गेल्यावर माणूस येते का वापस आता वावरात जायलेच तिला अर्धा घंटा लागते याले अर्धा घंटा तर लोक आपण फरार होतो बरं भरतो मी बॅग बातच पण का खर्च मग खर्च तर लईन बापा तुम्ही म्हणता काश्मीरला जाऊ तर तिकडे म्हणतात लय लागतात 40-50 हजार मग पैसे कुठून आणसान एवढे तू पैशाची कायले काळजी करून राहिली पैशाची काळजी नको करू तू आहे माझं सारंच आहे पण पैशाची काळजी कशी तर घरी काहीच नाही होऊन राहिलं ना आपलं काय होऊन राहिलं जोही नाही गेल्या जाऊन राहिलं गप्पाही नाही होऊन राहिले आपल्या ती येतेच म्हणतात तोंड घालेली ती माहिती तुला कसा काव आणला तिनं तर ज्याच्यासाठी आलो आपण जोय ते झालं पाहिजे की नाही तूही खुश राहिली पाहिजे ना बापा तूही म्हणशील माझा जीव कावला रे बापा याच्या मागं आली येऊन हा दलिंदर निघला असं होईन ना नाही ते तर माझ्या डोक्यात येऊनच राहिलं ना तसं की फालतू मी नाही बऱ्याबरोबर लग्न केलं पश्चाताप येऊन राहिला ना मला हे असं वाटूनच राहिलं ना मला आता कसं तुम्ही आता हनीमूनची गोष्ट काढली तर कसं माझ्या वाले जरा असं बरं वाटलं बा हाय आपल्या नवऱ्याला काळजी काहीतरी आपली हो चाल आता टाइमपास करू नको भर लवकर सटकनी बॅग पटकनी चालले जाऊ आपण ते घुबड यायच्या अगोदर आता मग कसं अटे टाइमपास करशील ते आपल्या उराड थै नाचती ते समोरची बाई कद लोक तिला थांबवणारा वावरा तुलेच माहिती आहे माझ्या बायको चेन्नई एक्सप्रेस आहे झटकनी पटकनी असते तिचं हो ना बाबा आता भरतो ना बॅग पटकन चालले जाऊन निष्ठ उठून लवकर तू पटकनी कपडे भर बॅगीत मी त्या जवारीच्या पोतळीतले पैसे आणतो काढून पैसे काढले की चालले आपण हो ना करा तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करतो लवकर बॅग भरायचं लवकर चाललं जाऊ उठून हनीमूनले नेते का आता मानवरा मला वाटलंही नव्हतं की हनीमूनले नाही म्हणून हो ना पण मानवराही कावला त्या अवदशेले मागेच फिरते ते आमच्या जरासं काही आम्हाला असं मोकळं सोडत नाही म्हणूनच मानवऱ्यानं म्हटलं आता काश्मीरला जाऊ आपण जमलं बापा या वयात हनीमूनले जाणं आणि काश्मीरला फिरणं बापा किती मजाच मजा बापा चाल शिवला काढ लवकर पोतळीतले पैसे 50-60 हजार टाकेला तून जवारीच्या पोतळीत लवकर फोड दिले घे लवकर पैसे काढून दळाल कनी चालला जाय बापा लवकर झटकनी चाल बापा हनीमून करून घे बापा बायकोही खुश तूही खुश सर्व खुशही खुश काम तिची पोरगी खुश आता बाप्पा चाल मा बायकोले खुशखबरी सांगतो बापा चाल बापा झालं म्हणा हनीमूनचं काम हनीमूनचं सांगतो आता आईच्या तोंडावर तर कधी 12 वाजेला असतात का तुला काय असं खुश राहता येत नाही का कधी पाहिले की तोंडावर 12 वाजेला असतात मोरे तोंडाची निघा कशी बसेल असते जसं काही माय मेली की बातमीला हे असं काय बाबा जराशी खुश राहत जाय हो खिकी दात काढताना नाचतो ना मी पागला आणि मला खुश नाही ठेवून राहिले हनीमूनले तर नेऊन नाही राहिले आणि मोठे म्हणता मला लटकेल तोंड आहे नवीन जोडपे कसे फिरायला गेले तर फिरून बी आले आणि आपण अटी जुनच काय तर मग नवऱ्याचे पैसे नाही सोय नाही कुकडी न्यायची खुश तर ठेवता नाही बायकोले हनीमूनलेच न्याय लागते ना चाल कर लवकर तयारी भर बॅग भर चाल घेऊन जात तुला हनीमूनले काश्मीरले चालतं ना काश्मीरले तू इच्छा पुरी करतो ना मी टेन्शन न घेऊ ना तू पण कसं असं तोंड लटकेल नको राहायचं खरंच का बापा की खोटं बोलून राहिले मला खुश ठेवासाठी फक्त तोंडावर हसू यासाठी असं तर काही नाही ना खरं आहे ना खरं नेतो ना मग तुले भरणं बॅगा भर चाल काढले मी तिकीट काश्मीरचे चालले जाऊ काश्मीरले
का मग आपणच की काय अजून बी सोबत आहे तुम्हाला कोणी? हा म्हणून तर तुम्ही तयार नाही झाले काश्मीरला आले बाबा. हा झटपट निर्णय घेतला बाबा. अदलक मी म्हटलं तुम्हाला चालावं काश्मीरले तुम्ही नाही काय मग जाऊ पावसाळ्यात जाऊ अशीच तर करा बाबा. पण आता बातच मानले हो तुम्ही. हा काय झालं असं? काय करायला लागते? कोण आहे सोबत? काय आहे? हा तू काम कर, तुला हनीमून पाहिजे होता ना. हा बॅग भर मुकड्यान चाल. हा काय करायला लागते तुले? हे झिलप्या झाडे धंदे बंद करतो. हा राहिलो ना तुला काश्मीरला एवढं महत्वाचं, एवढं लक्षात ठेव फक्त तू. हा कोण आहे काय आहे कसा आहे तुला काय करा लागते? बाबा तुम्ही तर काही बोलता. तुला काय करायला लागतं? बायकोला माहित नाही पाहिजे काय कसं काय झालं बाहेर तयार मानवरा की असं काही की काही काहीच नाही बोलू का मी? काही नाही बोलत मी. चाल कर लवकर तयारी झटकन. चालले जाऊ. हो आता तयारी करतो मी. बॅग भरतो. जाऊ आपण. चालू नाही बाई जमलं बापा. नवऱ्याले एवढ्या खेप म्हणू शेवटी नवरा मानला बापा. मला तर असं वाटलं नेतच नाही का, पण खरंच हाय बाकी म्हणा चांगला नवरा. काश्मीरला नेते आता. तर आता मस्त हनीमून करून येऊ, मस्त फिरून येऊ. आता जसे पाहिजे तसे कपडे घालणं मजाच मजा आहे आता. चाल बाप्पा चाल. आता इले तयारी करायला लावली. चाल आता तू आता 5-6 हजार रुपये लाईन ला बापा. चहा पाण्यापुरते तर पैसे असले पाहिजे. नाही मग कसं तटी अजून अपमान आपला. चाल बाबा तेवढं जी लाईन लाव आता. काहीतरी कोणाकडे याचा फायद्याचे पाय बापा. कर शाळा आता काहीतरी. चला मग मित्र हो रे भागा उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.